धडाडणारी तोफ शांत का? सुषमा अंधारे यांची प्रकृती नेमकी कशी आहे? संपूर्ण महाराष्ट्र चिंतेत. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपल्या अमोघ वक्तृत्वाने, धारदार शब्दांनी आणि टोकदार टीकेने विरोधकांना निरुत्तर करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत एक अत्यंत चिंताजनक आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. गेल्या काही तासांपासून त्यांची प्रकृती कमालीची बिघडल्याने त्यांना मुंबईतील एका प्रतिष्ठित खासगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे. या बातमीने केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर त्यांच्या लाखो समर्थकांमध्ये आणि सामान्य जनतेमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुषमा अंधारे या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत होत्या. कडाक्याचे ऊन, पावसाची तमा न बाळगता केलेला सततचा प्रवास, तासनतास चालणाऱ्या सभा आणि त्यातील त्यांचा उच्च स्वरातील आवाज यामुळे त्यांच्या शरीरावर प्रचंड ताण आला होता. मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार काल रात्री उशिरा त्यांना तीव्र थकवा, चक्कर येणे आणि श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊ लागला. सुरुवातीला हा केवळ थकवा असावा असा अंदाज बांधून घरगुती उपचार करण्यात आले. मात्र मध्यरात्रीनंतर प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी ती अधिकच खालावली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालय प्रशासनाकडून आणि डॉक्टरांच्या सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अंधारे यांची प्रकृती सध्या स्थिर असली तरी त्यांना गंभीर श्रेणीत ठेवून अतिदक्षता विभागात आयसीयू तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. वैद्यकीय पथकाने दिलेल्या माहितीनुसार सततची धावपळ, अपुरी झोप आणि मानसिक ताणामुळे त्यांच्या रक्तदाबात मोठी चढउतार झाली असून रक्तातील साखर आणि ऑक्सिजनच्या पातळीवरही त्याचा परिणाम झाला आहे. कार्डिओलॉजिस्ट आणि फिजिशियनच्या टीमने त्यांची सखोल तपासणी केली असून त्यांना पुढील काही दिवस सक्तीची आणि पूर्णतः विश्रांती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या त्यांच्या ईसीजी, रक्ताच्या विविध चाचण्या आणि स्कॅनिंग प्रक्रिया सुरू असून अंतिम अहवालांची प्रतीक्षा आहे. ज्या क्षणी ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रात पसरली तेव्हापासून सोशल मीडियावर त्यांच्या समर्थकांकडून आणि चाहत्यांकडून चिंतेचा आणि काळजीचा पूर आला आहे. फेसबुक, ट्विटर, एक्स आणि इन्स्टाग्रामवर ताई तुम्ही महाराष्ट्राची बुलंद तोफ आहात, लवकर बऱ्या व्हा, महाराष्ट्राच्या वाघिणीला पुन्हा एकदा त्याच गर्जनेने मैदानात पाहायचे आहे, लढवय्या नेत्याला काही होणार नाही, अशा हजारो कमेंट्स आणि पोस्ट्स शेअर केल्या जात आहेत. केवळ शिवसैनिकच नाही तर राजकीय मतभेद विसरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी फोनवरून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असून त्यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडावा अशा शुभेच्छा दिल्या आहेत. सुषमा अंधारे यांचे व्यक्तिमत्व म्हणजे संघर्षाचे दुसरे नाव आहे. एक सामान्य घरातून येऊन संविधानाचा अभ्यास करून आणि सामाजिक प्रश्नांची जाण ठेवून त्यांनी राजकारणात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाविकास आघाडीच्या काळात आणि त्यानंतरही शिवसेनेची बाजू लावून धरण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांमध्ये त्यांची लोकप्रियता प्रचंड आहे. त्यांच्या सभांना होणारी गर्दी ही त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाची पावती मानली जाते. मात्र हेच काम करत असताना त्यांनी स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात जिथे रोज नवनवीन आरोप प्रत्यारोप होत आहेत तिथे सुषमा अंधारे यांच्यासारखा आक्रमक चेहरा सक्रिय राजकारणातून काही काळ दूर राहणार असल्याने राजकीय समीकरणांवर आणि पक्षाच्या प्रचार मोहिमांवर त्याचा काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. महाप्रबोधन यात्रेच्या पुढच्या टप्प्याचे काय होणार हा प्रश्नही कार्यकर्त्यांसमोर आहे. रुग्णालय बाहेर सध्या कार्यकर्त्यांची गर्दी होऊ लागली आहे. मात्र रुग्णालयाने सुरक्षिततेच्या कारणास्तव कोणालाही भेटण्याची परवानगी नाकारली आहे. सुषमाताईंची प्रकृती स्थिर आहे, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन त्यांच्या निकटवर्तीयांकडून करण्यात आले आहे. तरीही संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे आता रुग्णालयाकडून प्रसिद्ध होणाऱ्या अधिकृत मेडिकल बुलेटिनकडे लागले आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही नवीन माहिती समोर येताच आम्ही ती सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचवू. तोपर्यंत या लढवय्या नेत्यासाठी आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करूया. महाराष्ट्राच्या या बुलंद आवाजाला पुन्हा एकदा जनसभेच्या व्यासपीठावर पाहण्यासाठी अवघा महाराष्ट्र आतुर झाला आहे. प्रकृतीचे हे संकट त्या नक्कीच परतवून धावतील आणि पुन्हा त्याच जोमाने जनसेवेत दाखल होतील असा विश्वास त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केला आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की पुढील 48 तास त्यांच्या निरीक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यानंतरच त्यांच्या डिस्चार्जबाबत निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत अफवांना थारा न देता केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा.